शो सुरू होताच स्मॅकडाऊनच्या सुरुवातीला रिंगच्या वर स्टील पिंजरा झुलत असल्याचे दिसते. जिम्मी युसो आणि तल्हा टॉन्गा यांच्यातील सामना घोषित केला जातो, जो या आठवड्यातील रॉच्या सुरुवातीस जेई युसोच्या सामन्याच्या घोषणेसारखा आहे. जॉन सीनाचे संगीत वाजते आणि तो आपल्या गंभीर भावनांसह रिंगमध्ये प्रवेश करतो, जो त्याच्या हील भूमिकेचे प्रतिबिंब आहे. मात्र तो मायक्रोफोनमध्ये काही बोलण्यापूर्वी कोडी रोड्सचे संगीत वाजते आणि तो उत्साही स्टाईलने रिंगमध्ये प्रवेश करतो, ज्यामुळे प्रेक्षक उत्साही होतात. जॉन सीना जेव्हा बोलायला लागतो तेव्हा असे दिसते की त्याची भूमिकाही बदलत आहे. तो कोडीला मित्र म्हणून संबोधतो आणि समर स्लॅम सामन्यात तो स्वतः प्रामाणिक रेसलर म्हणून परत येण्याची घोषणा करतो. कोडी रोड्स नंतर रिंगसाइडवरून 2 बियर कॅन उचलतो आणि म्हणतो, "वेलकम बॅक जॉन सीना." तसेच सीनाला एकत्र बियर पिण्यासाठी आमंत्रण देतो आणि सीना ते स्वीकारतो. एक बॅकस्टेज सेगमेंट प्रदर्शित केला जातो जिथे सोलो सिकोआची मुलाखत घेतली जाते. त्याने म्हटले की आज ते जेकब फॅटू आणि जिमी उसोला एक संदेश पाठवणार आहेत. यानंतर डेमियन प्रिस्ट आपल्या होमटाउन वातावरणात प्रवेश करतो. अलेस्टर ब्लॅक त्यानंतर प्रवेश करतो आणि कमेंटेटर्स या सामन्याची चर्चा करण्यास आरंभ करतात. दोन्ही रेसलर्स एकमेकांविरुद्ध चांगले व्यवस्थापित काउंटर मूव्ह करतात. अलेस्टर ब्लॅक एक क्षणाला रिंगबाहेर येतो जेणेकरून तो श्वसन घेऊ शकेल आणि डेमियन प्रिस्ट या संधीचा फायदा घेत त्याच्यावर हल्ला करतो. सुरुवातीच्या टप्प्यात डेमियन प्रिस्ट मॅच डॉमिनेट करतो. अलेस्टर ब्लॅक प्रिस्टच्या हालचालीचा काउंटर करतो आणि त्याच्यावर रिंगच्या वरून उडी मारतो. तथापि प्रिस्ट पुन्हा काउंटर करून ओल्ड स्कूल अंडरटेकरच्या युक्तीचा वापर करतो. रिंगच्या टॉप रॉपवर चालताना उडी मारतो. तो ब्लॅकला पिन करण्याचा प्रयत्न करतो, पण ब्लॅकने किक आउट केला. ब्लॅक नंतर युक्तीने मागे सरकतो आणि कमेंट्री टेबलच्या जवळ रिंगच्या बाहेर जातो. डेमियन प्रिस्टवर एक आश्चर्यकारक गुडघा हल्ला करतो. मग तो डेमियन प्रिस्टवर एक रिव्हर्स मूनसॉल्ट चालना देतो, परंतु प्रिस्ट त्या हालचालीला टाळतो आणि ब्लॅकला कमेंटेटर्स टेबलवर फेकतो. गोंधळात ब्लॅक एक स्टील चेअर घेतो आणि त्याला डेमियन प्रिस्टच्या चेहऱ्यावर फेकतो, त्यामुळे सामना निलंबित होतो. निलंबनानंतर अलेस्टर ब्लॅक डेमियन प्रिस्टला स्टील चेअरसह मारायला लागतो, ज्याचा समारोप त्याच्या अंतिम चालीत ब्लॅक मास किकने होतो. प्रिस्टची जॉलाईन जखमी होते. टल्ला टोंगा सोलो सिकोआसोबत रिंगमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर लगेच जिमी उसोचा प्रवेश होतो. सामना सुरू होतो आणि दोन्ही रेसलर्स एकमेकांकडे तीव्रपणे पाहतात. जिमी उसो आपल्या छातीवरचे चॉप मूव्हने सुरुवात करतो, पण टल्ला टोंगा एका जबरदस्त ओव्हरहेड पंचने जिमीला जमिनीवर पाडतो. या संधीचा फायदा घेत टल्ला टोंगा सामन्यात वर्चस्व गाजवायला लागतो. सामनामध्ये सोलो सिकोआ रिंगच्या काठावर जिमी उसोला टोमणे मारताना दिसतो. अचानक जिम्मी उसो टल्ला टोंगाला एक अप्रत्याशित सुपरकिक देतो आणि त्यानंतर एक स्पियर चाल करतो. यामुळे बलाढ्य टल्ला टोंगा फ्रॉग स्प्लॅशच्या स्थितीत पडतो. मात्र युसो स्प्लॅश करण्याऐवजी टल्ला टोंगा मध्येच उजव्या हाताने जिमीला पकडतो. टल्ला टोंगा नंतर एक चोकस्लॅम मारतो आणि पिनफॉलद्वारे सामना जिंकतो. सामना संपल्यानंतर सोलो सिकोआ जेसी मटेल आणि त्याच्या सहकायांना रिंगमध्ये बोलावतो आणि ते मिळून जिमी उसोवर हल्ला करायला सुरुवात करतात. सोलो सिकोआ स्टील केज रिंगच्या पातळीवर खाली आणण्याच्या सूचना देतो आणि तो जिमी उसोवर हात ठेवतो. त्याच क्षणी जेकब फाटूचे संगीत वाजतं आणि तो पटकन रिंगमध्ये धावून येतो. सोलो सिकोआ स्टील केज अजून खाली आणतो आणि संपूर्ण रिंग केजने बंद करतो. सोलो आणि टल्ला टोंगा केजमधून दाराने बाहेर पडतात आणि जेकब, जेसी मटेल आणि तामा टोंगाला आत बंद करतात. जेकब फाटू केजच्या आत दोघांवर जोरदार हल्ला करतो, 2 शक्तिशाली बॅकफ्लिप मूनसॉल्ट मूव्ह देतो आणि सोलो सिकोआकडे रोखून पाहतो. लोगन पॉल आणि ड्र्यू मॅकिंटायर दोघे मिळून रिंगमध्ये प्रवेश करतात.
लोगन पॉल प्रेक्षकांना संबोधित करताना म्हणतो, आम्ही या संपूर्ण इंडस्ट्रीमधले 2 सर्वोत्तम रेसलर्स आहोत. तो आणखी सांगतो की कुस्ती जेरी रोल विचार करतो तितकी सोपी नाही आणि जेरी रोल हा बाहेरचा व्यक्ती आहे, खरा रेसलर नाही. त्यानंतर ड्र्यू मॅकिंटायर ऑर्टनला इशारा देतो की जेरी रोलच्या बाबतीत काहीही घडले तर त्यास पूर्णपणे ऑर्टन जबाबदार असेल. यानंतर एक कार येते आणि जेरी रोल त्या कारमधून बाहेर येतो. लगेचच ऑर्टनही जेरी रोलसाठी बॅकअप म्हणून येतो. दोघे रिंगमध्ये प्रवेश करताच लगेचच गोंधळ सुरू होतो. सुरक्षारक्षक तात्काळ रिंगकडे धाव घेतात आणि लढाई थांबवण्याचा प्रयत्न करतात. सुरक्षा रक्षक त्यांना वेगळे करण्यात यशस्वी होतात. पण या झटापटीदरम्यान रिंगमध्ये ऑर्टन आणि जेरी रोल राहतात आणि ते दोघे सुरक्षारक्षकांवर आरकेओ आणि चोकस्लांची तंत्रे वापरतात. त्यानंतर दोन्ही जोड्या एकमेकांना इशारे आणि धमक्या देताना दिसतात. यासह आजचा स्मॅकडाऊन शो समाप्त होतो.